राम राम मित्रांनो, 2-3 दिवसापासून थोडा कामाचा व्याप असल्यामुळे व्हिडिओ काही टाकता नाही आला मला, कारण की वेळच नाही भेटला व्हिडिओ काढायला. त्याच्यामुळे काही टाकता नाही आला मला व्हिडिओ. तर विषय असा होता मित्रांनो की मला म्हणजे सकाळीच लवकर उठणं, त्याच्यानंतर स्वयंपाक करणं, मुलांची आंघोळी करणं, जेवण बनवणं, कपडे धुणं, मुलांचे बी, बायकोला पण आंघोळीला पाणी टाकून देणं, तिचे माझे आणि मुलांचे सर्वांचे कपडे धुणं आणि त्याच्यानंतर कामाला जाणं, याचाच माझा वेळ जायचा. आणि मग त्याच्यानंतर संध्याकाळी घरी यायला उशीर व्हायचा. रात्री परत आले स्वयंपाक करणं, ते बाकी घरातले जे कामं ते सर्व कामं करण्याच्यामुळे मला व्हिडिओ टाकायला काय वेळ नाही, मी जसं काढायला टाईमच नाही भेटला, त्याच्यामुळे व्हिडिओ काय टाकता नाही आला. तर मग मित्रांनो, मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आमच्या दोघांचा प्रेमविवाह झालेला आहे आणि तो कसा झाला, काय झाला, कधीपासून आम्ही दोघं एकमेकांना म्हणजे एकमेकावर प्रेम करायचो आणि कुठल्या परिस्थितीत आम्ही लग्न केलं आहे, काय अडचणी आल्या, ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार होतो, असं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. आणि ज्यांनी मागचा व्हिडिओ पाहिलेला आहे त्यांना निश्चितच माहिती असेल की हा व्हिडिओ मी कोणत्या उद्देशाने बनवलेला आहे. तर मित्रांनो, खास हा व्हिडिओ मी फक्त आमच्या दोघांचं लग्न कसं झालं, केव्हापासून आम्ही प्रेम करायचो, त्या उद्देशानेच हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर लहानपणापासूनच ही मला आवडायची, परंतु साधारणतः ही 8वी-9वीमध्ये असताना हिला हा आजार झाला. सुरुवातीला तो आजार कमी होता आणि मग वर्षानुवर्षे तो आजार वाढत गेलेला आहे. तर वाढत गेला तर आता सध्या घडीला तो इतका मोठा झालेला आहे की तिला म्हणजे कुठलेही कामं करता येत नाही, त्याच्यामुळे ते सर्व जबाबदाऱ्या मीच पार पाडतो. आणि होतं 1 मिनटं फक्त बघा, सणा थोडासा पॅन्ट वरती कर. हे पाहू शकता मित्रांनो, किती मोठा पाय आहे बघा तिचा, खूप मोठा पाय आहे तिचा. आणि इतका मोठा पाय असताना तिच्याकडून म्हणजे कुठल्याही प्रकारचं काम तिला करता येत नाही. खूप मोठा म्हणजे पाय सुजलेला तिचा, खूप वेदना होतात तिला, चालताना बी खूप त्रास होतो, खूप आग होती त्या पायामध्ये. आणि विशेष म्हणजे ह्या आजाराचा कुठे इलाज नाही आहे, कारण की विनाकारण आमचे दवाखान्यानं आणि इकडं तिकडं जाण्यात पैसे जातात. एकतर कसं म्हणजे त्याचा इलाज बी होत नाही कुठं, आणि पैशाची पण अरेंजमेंट नसते, पैसे इकडून तिकडून कामधंदा करून जमा करायचे, नंतर परत दवाखान्यात देऊन लावायचे, आणि एवढं करून पण त्याचा काही इलाज होत नाही. कारण त्याच्यामुळे आम्ही त्या इलाज होईल अशी आशा सोडून दिलेली आहे, परंतु जगायची आशा बिलकुल सोडलेली नाही, कारण की माझ्या पाठीमागे 2 मुलं आहेत, तर त्यांच्यासाठी खास जगायचं आहे आणि त्यांच्याकडे पाहूनच आम्ही सर्व दुःख विसरून हसत खेळत आयुष्य काढत आहे. मित्रांनो, मग व्हिडिओ शूट करत असतानाच मोबाईल स्विच ऑफ पडला होता, कारण त्यात चार्जिंग कमी होती आणि लाईट पण नव्हती आमच्या इथे. आता लाईट आली थोडी 10-15 मिनटं अगोदर. तर मला जास्त वेळ काय घेणार नाही मित्रांनो, कारण सांगत जर बसलो तर 3-4 तास पण लागतील. थोडक्यात एवढं सांगतो मित्रांनो की प्रेमविवाह म्हटल्यानंतर सर्वांचा विरोध असतो. क्वचितच काही प्रकरण असेल की ज्यामध्ये आईवडिलांच्या स्वखुशीने प्रेमविवाह होतात, नाहीतर बऱ्याच वेळास नकारच असतो सगळ्यांचा. तसंच आमच्या बाबतीत काही घडलं होतं. आता संध्याकाळचे 9:30 पावणे 10 वाजत आलेत आणि तिला संध्याकाळचा खूप त्रास होतो, त्याच्यामुळे तिला मी व्हिडिओत काय आणू शकलो नाही माझ्यासोबत. तर मित्रांनो, आम्ही कोर्ट मॅरेज केलेलं आहे आणि आता तर म्हणजे कसं आहे ना की म्हणजे वास्तविकता काय बोलावं काय कळत नाही, कारण की सध्या कारण की माझ्या पत्नीच्या म्हणजे तिच्याकडे जर बघितलं ना तर खूप वाईट वाटतं. विषय कसा आहे मित्रांनो, म्हणजे मित्रांनो, ह्या आजारामुळं आहे ना माझ्या बायकोचा आत्मविश्वास पूर्ण कमी झालेला आहे. ती सतत दुःखात असते, सतत एका चिंतेत असते, तिला सतत एक चिंता लागून असते. तिला सतत एका गोष्टीचा खूप चिंता करते ती की समजा माझं जर का काही बरं वाईट झालं तर माझ्या 2 पोरायचं कसं होईल, माझ्या नवऱ्याचं कसं होईल. साहजिकच आहे मित्रांनो, कुठल्याही बायकोला समजा वाटते की बाबा आपल्या जागी काय बरं वाईट झालं तर पाठीमाग 2 लहान लहान मुलं येतं, यांचं कसं होईल.
तिच्याकडे पाहून कधी कधी मी पण खूप म्हणजे असा आहे ना एक म्हणजे खूप दुःखी होतो, खूप नाराज होतो. परंतु मी जर का नाराज झालो, मी जर का दुःखी झालो तर मग ती पण लय खचून जाते आणि मग आपल्या मुलाबाळांकडे लक्ष कोण द्यायचं. मित्रांनो, म्हणतात ना की किती संकट आले, काही जरी आले तरी आपला जो आत्मविश्वास आहे, आपला जो आत्मविश्वास आहे हाच आपल्या कायम पडतो आणि हाच आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढतो. त्याच्यामुळे ना मार्गदर्शन करणारे भरपूर असतात, पण सहारा हा स्वतःलाच उभा करावा लागतो. कोणीही कोणाला सहारा देत नाही आणि सगळ्यात शेवटी तर एकच सांगतो मी, कोणीही कोणाचं नाही. बस आज सुख असो दुःख असो आम्ही दोघं एकमेकांच्या सहाऱ्यानं, आम्ही एकमेकांच्या यानं आमचं आयुष्य जगत आहोत. आणि ईश्वराला एकच प्रार्थना करतो भगवंता की जोपर्यंत माझे दोन्ही मुलं बाळं स्वतःच्या पायावर उभं राहत नाहीत तोपर्यंत किती जरी संकट आले, काय जरी आले तर फक्त देवा मला त्या संकटाशी लढण्याचं आणि त्या संकटातून बाहेर पडण्याचं बळ दे. आणि परत एक गोष्ट मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये जे घर बघताय हे पाठीमागचं, आणि मगाशी माझी बायको आणि मी बसलेलो होतो त्या घरामध्ये टी व्ही चालू होता. हे जे घर बघता हे घर माझं नाही आणि घरकुल आलं होतं माझं. काही समजा घरकुलाच्या पैशातून आणि काही इकडून तिकडून अरेंजमेंट करून मी थोडंफार बांधकाम केलेलं आहे त्याचं. माझं स्वतःचं घर पण मी लवकरच तुम्हाला दाखवील. माझं घर स्वतःचं जे घर आहे ते असं काही एकदम अशा राहण्याच्या कंडिशनमध्ये नाही आहे म्हणून. आणि मित्रांनो, बस शेवटी एकच सांगतो की माझे व्हिडिओ तुम्हाला थोडे जर आवडत असेल ना तर माझ्या व्हिडिओला प्लीज एक लाईक करा.